चला तर मंडळी, उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण तिसरी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे बटाट्याचं किस. तुमचं देखील बटाट्याचं किस करताना बाहेर मार्केट सारखं बनत नाही, अगदी पातळ होतं. तळताना किंवा सुकवताना त्याचा चुरा होतो. तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. बाजारासारखं बटाट्याचं किस घरीच कसं बनवायचं त्यासाठी काही छोट्या ट्रिक देखील सांगितले, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी काय करायचंय ना, बटाटे घ्यायचे, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची. इथं मी अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेत. त्यांची स्वच्छ धुवून आता साल काढून घेते. साल काढून घेतलेले बटाटे लगेच मी पाण्यात टाकणार आहे, म्हणजे काळे नको पडायला. त्यानंतर इकडे मी 2 वेगवेगळे भांड्यांमध्ये पाणी घेतलेत. एका भांड्यामधलं पाणी अगदी साधं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये जे पाणी त्यात मी तुरटी टाकते. तुरटी टाकल्यामुळे आपले बटाट्यांचं किस अगदी जास्त वेळपर्यंत पांढरं शुभ्र राहतं. शिजल्यानंतर देखील आणि सुकल्यानंतर तुम्ही याला 1 वर्ष 2 वर्ष जरी ठेवलं आणि त्यानंतर तळाल तरी देखील ते पांढरं शुभ्रच राहील. आता इथे मी बटाट्याचं किस करायला घेते. किस करण्यासाठी इथं मी सर्वात मोठ्या साईजची किंवा जी जाड होलवाली किसणी असते तिच्याने मी बटाट्याचं किस करणार आहे. आपल्या किसणीमध्ये 3 वेगवेगळ्या साईज असतात किस करण्यासाठी. अगदी बारीक जसं आपण खोबरं खवून घेतो ती एक साईज असते आणि एक त्याहून थोडी मोठी, आणि 3 नंबरची जी साईज असते ती सर्वात जास्त मोठी असते. तर इथे मी त्याच 3 नंबरच्या साईज म्हणजे जिला मोठे होल असतात त्याच किसणीने इथे मी बटाट्याचं किस करून घेणार आहे. अजून एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सर्वात सोपी सांगते, फक्त थोडा वेळ जास्त लागतो. जर तुमच्याकडे बटाट्याचं किस कमी करायचं असेल किंवा 2-3 किलोच्या प्रमाणात जर करायचं असेल तर तुम्ही अगदी सहजच याच्याने करू शकता. त्यासाठी काय करायचं ना, सर्वात आधी आपल्याला बटाट्याचे चिप्स करून घ्यायचे. तुम्ही चाकूने देखील चिप्स कट करून घेऊ शकता किंवा आपल्या किसणीमध्येच आपल्याला चिप्स करण्यासाठी एक ब्लेड दिलेलं असतं, त्याच्याने आपण चिप्स करून घ्यायचे. त्यानंतर 4 किंवा 5 चिप्स एकमेकांवरती ठेवायचे आणि चाकूच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही त्याला जाड बारीक कट करून घेऊ शकतात. अगदी सहजच. तुम्हाला जर जास्त बारीक किस हवं असेल तर बारीक कट करू शकतात, जास्त जाड हवं असेल तर जास्त जाड देखील कट करू शकतात. इथे मला जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील नाही, मीडियम साईज मध्ये किस हवं होतं त्यानुसार मी ते चिप्सला कट करून घेतलेले. तयार केलेलं किस मी लगेचच पाण्यात टाकून घेते, काढा नको पडायला म्हणून. तुम्ही जर हे किस जास्त क्वांटिटीत करत असाल तर तुम्हाला ही स्टेप थोडी वेळखाऊ वाटत असेल, पण जर हेच तुम्ही 2 किंवा 3 किलोच्या प्रमाणात करत असाल तर अगदी सहजच एकट्याने जरी केलं तरी 1 तासाच्या आत हे सर्व काम होऊ शकतं. त्यानंतर साध्या पाण्यात काढून किस आपल्याला तुरटीच्या पाण्यात टाकायचंय. तुरटीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या बटाट्याचं किस अगदी पांढरं शुभ्र तर होतच, पण त्याचसोबत बटाट्यांमध्ये असलेला जो काही स्टार्च असतो तो देखील तळाशी जाऊन बसतो. तिथं तुम्ही बघू शकता जे मी किसणीने केलेलं किस होतं ते देखील छान थिकनेस आहे आणि लांब सडक देखील आहे. आता हे किस आपल्याला पाण्यात कमीत कमी 3 ते 4 तास ठेवायचं आहे. आता आपल्या बटाट्याचं किस पाण्यात ठेवून 3 ते 4 तास झालेले आहेत आणि छान पांढरं शुभ्र देखील दिसतंय. आता हे बटाट्याचं किस आपण उकडायला घेऊया. त्यासाठी इथं मी मोठं भांडं घेतलंय, म्हणजे माझ्याकडे सर्वात जास्त मोठं भांडं म्हणजे इडली पात्र आहे. त्यात मी पाणी घातलंय. त्यात चवीपुरता मीठ टाकून गॅसवरती आता पाणी उकडून घ्यायचंय. पाण्याला छान उकळी आलेली, त्यात आता मी धुवून घेतलेलं बटाट्याचं किस आता टाकून घेते. हे किस आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, अगदी 3 ते 4 मिनिटात बटाट्याचं किस शिजून तयार होतं. 3 ते 4 मिनिटं म्हणजेच आपल्याला हे किस फक्त 70% एवढं शिजवायचंय. आता शिजून गेलेलं किस कसं ओळखायचं, तर त्यासाठी सर्वात पहिले म्हणजे बटाट्याचा रंग बदलला असेल, आधी पांढरा होता आता थोडा पिवळसर झाला असेल. दुसरं म्हणजे थोडं ट्रान्सपरंट दिसत असेल, आणि तिसरं म्हणजे बटाट्याचं किस हाताने वाकून बघायचंय. जर सहजच वाकत नसेल किंवा लगेचच असं हाताने तोडलं तर तुटत नसेल म्हणजे अगदी बरोबर शिजलेलं आहे. शिजून गेलेलं किस आता मी इथं चाळणीवरती काढून घेते. चाळणीवरती टाकून सर्व पाणी निथळून घ्यायचंय. सुरुवातीला थोडं कोमट झालं की त्यानंतर आपण त्याला वाढवायला घेणार आहोत. इथं मी एका कापडावरती वाढून घेणार आहे. तुम्ही याला फॅन खाली देखील सुकवू शकतात किंवा डायरेक्ट उन्हात टाकलं तरी देखील चालेल, पण इथं माझ्या गॅलरीत ऊन नाही येत त्यामुळे मी याला फॅन खाली सुकवणार आहे. फोडणीवरती आता हे मी किस वरून असं हाताने झटकून टाकते, म्हणजे अगदी सुटसुटीत पडेल. एकमेकांना चिटकतही नाही आणि चुरा देखील होत नाही सुकल्यानंतर. 2 ते 3 दिवस मला लागलेत हे फॅन खाली सुकवायला. 3 दिवसानंतर छान सुकून गेलेलं आहे. आता मी तुम्हाला तळून देखील दाखवते. तळताना देखील अगदी लांब सडक आणि अगदी सुटसुटीत हे तळलं जात आहे. अगदी बाजारापेक्षाही भारी पांढरं शुभ्र
कुरकुरीत आणि लांब सडक असं हे बटाट्याचं किस तुम्ही काहीच मिनिटात घरीच बनवून तयार करू शकता। आजच ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।